जय हिंद एव्हरीवन. तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे लोधी वंश. लोधी वंश हा दिल्ली सल्तनतीतील पाचवा आणि आखरी वंश. त्याच्यानंतर हा एक मुघल काळाला सुरुवात आपल्याला भारतीय इतिहासामध्ये करायची आहे. आणि मुघल काळ सुद्धा आपण असाच एक शासक एक लेक्चर या अनुषंगाने बघणार आहोत. तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघायचं झालं तर लोधी वंशाबद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये काही जास्त नाही आहे. तर बघा, लोधी वंशाबद्दल सर्वप्रथम मुद्दा तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे की लोधी वंशाचा कार्यकाळ. लोधी वंश राजवंश किंवा घराणे हे तिन्ही शब्द वापरात येऊ शकतात. तर याचा कार्यकाळ बघायचा झाला तर इसवी सन 1451 ते 1526 हा लोधी वंशाचा पूर्ण कार्यकाळ आहे. याच्यामध्ये जर बघायचं झालं तर 3 शासक आलेले आहेत. तर तर याच्याबद्दल सांगायचं झालं तर पाचवा व शेवटचा वंश, याच्यानंतर मुघल काळ हा सुरू होतो. तर बघा, हा पाचवा व शेवटचा वंश जर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर याच्यातील पहिला शासक बहलोल लोधी. तर बहलोल लोधी बद्दल पण काही ठळक मुद्दे लक्षात ठेवूया. तर बघा, बहलोल लोधी याचा जर कार्यकाळ बघायचा झाला तर हा इसवी सन 1451 ते याचा कार्यकाळ 1489 हा एवढा होता. या कार्यकाळामध्ये याने खूप काही कार्य केलेले दिसत नाही. तर याच्याबद्दल जास्त तुम्हाला माहिती असणे हे अपेक्षित सुद्धा नाही. तर बघा, याच्यामध्ये फक्त एक प्रमुख पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. बस, संस्थापक. याच्यानंतर तुम्हाला जर दुसरा पॉईंट जर काही असेल तर तो हा लक्षात ठेवायचा आहे. याने शर्कीच्या शासकाची खूप वेळपर्यंत लढा देऊन शर्की हे आपल्या साम्राज्यामध्ये समाविष्ट करून घेतले व याचा मुलगा याने याच्या मुलाचा शासक केले. जस्ट झालं, याच्याबद्दल पॉईंट खतम आहे. तर आता दुसरा शासक म्हणजे सिकंदर लोधी. सिकंदर लोधीने बरेचसे कामं केलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण बघणारच आहोत. तर बघा, दुसरा शासक हा तर सिकंदर लोधीचा कार्यकाळ बघायचा झाला ते 1500 इसवी सन 17 हा याचा कार्यकाळ होता. याने याच्या टाइम पिरियड मध्ये खूप काही बदल केलेले आपल्याला आढळून येतात. त्याच्यामध्ये जर जमीन मोजण्याची जी नवीन पद्धत असेल ती आहे, राजधानी जी आहे ती बदललेली आपल्याला बघायला मिळेल. तर बघा, तर याच्याबद्दल सर्वप्रथम पॉईंट तर सत्तेसाठी याने याच्या भावासोबत युद्ध करून सत्ता मिळवलेली आपल्याला बघायला मिळते. तदनंतर हा पॉईंट रिटर्न मध्ये ठेवायची काही गरज नाही, तुम्हाला एक्झामिनर एवढं विचारणार सुद्धा नाहीये. तर बघा, याच्याबद्दल जर सर्वात प्रथम पॉईंट जर लक्षात ठेवायचा असेल तर तो पॉईंट म्हणजे
याने 1504 मध्ये राजधानी दिल्ली इथून आग्रा येथे हलवली. दिल्लीवरून आग्रा. जर या पॉईंट बद्दल जर आणखी सांगायचं झालं तर हे 1504 याच वर्षी या आग्रा या शहराची स्थापना केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि जर याच्याबद्दल दुसरा पॉईंट सांगायचा झाला तर याने जमीन मोजण्यासाठी जी नवीन पद्धती सुरू केली होती ती म्हणजे गजे सिकंदरी. जर बघायचं झालं तर आताच्या वेळेमध्ये आपण जशी जमीन किंवा काही मोजायचं असेल आपल्याला तर मीटर, किलोमीटर, ग्राम, किलोग्राम असे वेट आहेत किंवा जमीन मोजण्यासाठी मीटर, किलोमीटर, फूट जसे आपण वापरतो. त्या काळामध्ये ह्याने जी प्रणाली सुरू केली होती ती म्हणजे गजे सिकंदरी. गजे सिकंदरीची सुरुवात. जर याच्याबद्दल आणखी एक पॉईंट बघायचा झाला तर याने जे आहेत ते स्वतंत्र महसूल मंत्री व स्वतंत्र राज्यपाल यांची नियुक्ती केलेली आपल्याला बघायला मिळते. नियुक्ती जर बघायचं झालं तर राज्यपाल यालाच एक त्या काळामध्ये शब्द होता, म्हणजे राज्यपालाच वली असे म्हणतात. तर हा एक कट्टर सुन्नी मुसलमान होता ज्याने याच्या मुस्लिम धर्माच्या प्रचारासाठी भारतामध्ये बरीच काही मंदिरे ही उद्ध्वस्त करणे हे सुद्धा याने केलेले आहे. तर जो नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला याच्याबद्दल बघायचा आहे तो म्हणजे यांनी सर्वप्रथम जो राज्याचा कारभार चालवण्यामध्ये जी भाषा यूज व्हायची ती भाषा बदलून यांनी पर्शियन भाषेचा उपयोग सुरू केला. पर्शियन भाषेचा उपयोग. तर याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, सर्वप्रथम तर हे झाले याच्याबद्दलचे पॉईंट. जो याचा आणि इब्राहिम लोदीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा काही असे एकदम हाय लेवल टॉप लेवल काम काही झालेली नाही. तर तिसरा शासक इब्राहिम लोदी याने 1517 ते 26 पर्यंत शासन केलेलं आहे. इसवी सन 1517
ते 1526 पर्यंत याने शासन केलेले आपल्याला बघायला मिळते. तर याच्याबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर हा एक याची जी राजकीय पकड व बंड दाबण्याची जी मानसिकता असते ती याची नव्हती. याच्या वेळेस खूप बंड व्हायला सुरुवात झाली. त्याच बंडांमुळे जो त्याने दिल्लीमध्ये लाहोरमध्ये नियुक्त केलेला जो राज्यपाल होता, गव्हर्नर होता, त्यानेच बाबर याला मदतीसाठी बोलावले. बाबर आल्यानंतर याच्यामध्ये आणि बाबरमध्ये जे युद्ध झाले ते त्या युद्धामुळे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा त्या युद्धाला मानले जाते. तर बघा, बस इब्राहिम लोधी बद्दल तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. आणि आता जर मेन पॉइंट आहे आपला तो इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्याला आपण पानिपतची प्रथम लढाई म्हणतो. जर पानिपतची प्रथम लढाई याच्यामध्ये बाबरचा विजय झाला व लोधी वंशाचा अंत व त्याचबरोबर सल्तनत काळ सुद्धा भारतातील संपला. तदनंतर मुघल सत्ता ही भारतात प्रस्थापित झाली. तर हे युद्ध बघायचं झालं तर 1526 इसवी सन 1526 मध्ये युद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये बाबरचा विजय झालेला आहे. इब्राहिम लोधीचा हार झाली व इब्राहिम लोधी मारला गेला. त्याचमुळे लोधी वंशाचा अंत व मुघल सत्ता भारतात प्रस्थापित. आणि जर बघायचं झालं तर पानिपतचे जे बाकीचे 2 युद्ध आहेत हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. एक वेळेस हे सर्व काही माहिती तुमच्या लक्षात नसली तरी चालेल, पण जे पानिपतचे 3 युद्ध आहेत हे तुमच्या लक्षात असणं खूप आवश्यक आहे. जर दुसऱ्या युद्धाबद्दल बोलायचं झालं तर दुसरे युद्ध हे इसवी सन 1556 मध्ये अकबर विरुद्ध हेमू यांच्यामध्ये झालेले आहे. तर अकबर विरुद्ध हेमू पानिपत 2 याच्यामध्ये अकबरचा विजय. जर बघायचं झालं तर त्यावेळेस हा अकबर 17 ते 18 वर्षाचा होता. जो याचा सेनापती होता त्यानेच त्या युद्धाची पूर्ण ही जबाबदारी पार पाडलेली होती. तर तिसरं युद्ध जे आहे ते इसवी सन 1761 मध्ये सदाशिवराव भाऊ पेशवा व अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालेलं आहे. तर बघा, 1761 मध्ये पेशवा विरुद्ध अहमदशाह अब्दाली यांच्या विरुद्ध झालेला आहे पानिपतची तिसरी लढाई. तर बघायचं झालं तर तुमच्या लक्षामध्ये काही असो नसो, हा एवढा बॉक्स बाय हार्ट तुमच्या कुठल्याही एक्झामसाठी एकदम IMP आहे. ह्या 3 तारखा व कोणाविरुद्ध झाले व कोण जिंकलं हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. जर इकडे बघायचं झालं तर हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. 5वा व शेवटचा वंश बहलोल लोधीचा कार्यकाळ
आणि संस्थापक व सेवरच सिकंदर लोधीचा कार्यकाळ, राजधानी हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. जमीन मोजण्यासाठी गजे सिकंदरची स्थापना कोणी केली, तर ती सिकंदर लोधीने केली, हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. आणि जर हे बघायचं झालं तर राज्यपाल यालाच पर्याय म्हणून वली असे म्हणतात, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि पर्शियन भाषेचा सर्वप्रथम उपयोग हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. हा बॉक्स तर पूर्ण तुमचा ऐंकीच आहे. तर बघा, याच सोबत आपली जी दिल्ली सल्तनत आहे ही संपलेली आहे. तर आपण पुढच्या लेक्चरपासून जे आहे ही मुघल काळ बघणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम बाबर. जर मुघल काळामध्ये बघायचं झालं तर त्याच्यामध्ये टोटल 10 मुघल आहेत. त्याच्यामध्ये 5 मुघल हे शक्तिशाली मुघल म्हणून ग्राह्य धरले जातात. आणि ते सुरुवातीचेच 5 मुघल आहेत. नंतरचे 5 मुघल हे आपण एकदम एका लेक्चरमध्ये फास्ट फॉरवर्डमध्ये बघणार आहोत. बाकीचे जे 5 मुघल आहेत हे आपल्याला पूर्ण विस्तारासोबत बघायचे आहेत. कारण की जसं जसं आपण आधुनिक काळाकडे वळत आहे तसे तसेच आपल्याला ह्या ज्या डेट्स आहेत ह्या यांच्यावरती जास्त फोकस करावा लागतो. कारण की डेट्सबद्दल एक्झाममध्ये खूप विचारलं जाऊ शकतं. तर पुढच्या लेक्चरपासून आपण मुघल काळाला सुरुवात करू. त्याच्यामध्ये सर्वप्रथम बाबर. तर ठीक आहे. जय हिंद, जय भारत.